नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल नादेव यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे. आज भव्य देवपलीकडे शर्यत ओपनचं मैदान पार पडत आहे. महाराष्ट्र केसरी खटाव 9-12. आजच्या महाराष्ट्र केसरी खटाव 9-12 या मैदानामध्ये बलीकडे शर्यत क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे. सर्जा, रायफल, कॉकटेल, बाबिया, घरनिकीचा राजा आणि इतर टॉप नामांकित नंदी आजच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये आलेले आहे. आणि आजच्या मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदीचे टॉपच पेअर आहे. आता सेमीमध्ये आपल्याला जबरदस्त असे डोळ्याचे प्राण फेडणाऱ्या लढती सेमीला बघायला मिळणार. तर आजच्या महाराष्ट्र केसरी 9-12 या मैदानामध्ये कोण करेल एक नंबर, या 4-5 गाड्यामधून एक नंबर आपल्याला दिसू शकेल. तर कोणत्या आहेत त्या 4-5 गाड्या आजच्या मैदानामध्ये सुंदर अशा पळाल्या, तर व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात त्याच विषयावरती आपण चर्चा करूयात. चला या. तर मंडळी आजच्या 9-12 महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट, वेगाचा बादशाह रणजित सरंबाळकर यांचा हिंद केसरी सर्जा गट क्रमांक 10 मध्ये पळाला आणि सर्जेसोबत पळाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद वाईकरांची रायफल 81-81 सुंदर अशी गाडी पळाली. गटामध्ये एकटीच गाडी रायफलची आणि सर्जेची पळाली. सुंदर अशी सुंदर म्हणजे असले तुफान गाडी पळाली. एकटीच गाडी पळाली आणि सुट्टा असा निकाल सर्जा आणि रायफलने घेतला. गाडीवरती ड्रायव्हर होता आपला सर्वांचा लाडका छोट्या ड्रायव्हर. छोट्या ड्रायव्हरने गाडी आणली गट क्रमांक 10 मध्ये. आजच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये तुफान गाडी पळाली सर्जा आणि रायफल 81-81 ची. त्यानंतर आजच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका चटणी भाकरीची पहिलवान म्हणून त्याची ओळख आहे घरनिकीच्या राजाची गाडी पण चांगली पळाली. गट क्रमांक 7 मध्ये गाडी पळाली घरनिकीच्या राजाची आणि राजासोबत आज पेहरा आहे वडकीचा हारण्या. पहिल्यांदाच ही गाडी पळाली वडकीचा हारण्या आणि आपला सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा पहिल्यांदाच आजच्या मैदानामध्ये गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली वडकीच्या हरण्याची आणि राजाची पण सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्याला नक्कीच आजच्या मैदानामध्ये राजाचा पुन्हा कॉमबॅक दिसेलच. मागच्या वर्षी याच मैदानामध्ये 2 नंबर माझ्या माहितीनुसार राजाने पटकावला होता 9-12 ह्या मैदानामध्ये. तर त्यानंतर आपला सर्वांचा लाडका म्हणजेच सिरसोडीचा रायफली आजच्या मैदानामध्ये चांगला पळाला. गट क्रमांक माझ्या माहितीनुसार 1 मध्ये पळाला आणि त्यासोबत पळाला पैलवान. पैलवानच्या आणि सिरसोडीच्या रायफलच्या गाडीला अतिशय उत्तम स्पीड लागलेला आहे. गट क्रमांक 1 मध्ये ही गाडी आपल्याला फायनलचा गुलाल आज घेताना दिसेल, कारण की चांगली गाडी पळालेली. त्यानंतर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि सुंदर कॉकटेल गट क्रमांक 23 मध्ये पळाले. गट क्रमांक 23 मध्ये आणि गाडीवरती ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर. निकालाचे 32 भाष्य म्हणजेच आपला ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर. नक्कीच सुंदर अशी गाडी आणली आणि गाडी सुट्टीच पळाली. म्हणजेच गटाला फुल स्पीडने गाडी नानाने हाणलीने पण गाडी एकदम मध्यम चांगली तुफान पळाली. नक्कीच सेमीला आपल्याला ही गाडी दानक्यामध्ये फायनलला प्रवेश करताना दिसेल, कारण की बाबिया आणि कॉकटेलची गाडी मैदानामध्ये चांगली जबरदस्त पळते. या अगोदरही बाबिया आणि कॉकटेलची गाडी मैदानामध्ये पळालेली आहे आणि या अगोदर बरेचशा मैदानामध्ये बाबिया आणि कॉकटेलने पळून मान मिळवलेला आहे. त्यामुळे आजच्या मैदानामध्ये आपल्याला चांगलं जबरदस्त कॉमबॅक बाबिया आणि म्हणजे कॉकटेलचा दिसणार. तर मंडळी आजच्या मैदानामध्ये 4-5 गाड्या चांगल्या तुफान पळाल्या आणि नक्कीच आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये टॉप गाड्या आलेल्या आहे आणि सेमी अजून निघायचे बाकी आहे. नक्कीच सेमी जर टॉप जर निघले तर नक्कीच सेमी बघायला आजच्या मैदानामध्ये आपल्याला मजाच येणार आहे, कारण की सुंदर अशा टॉपच्या गाड्या आजच्या मैदानामध्ये आहे. नक्कीच प्रत्येक शर्यत शौकीनांना वाटतं कोण मारेल आजच्या मैदानाचा एक नंबर. जो आजच्या मैदानामध्ये एक नंबर पटकेल तो मोठा मानकरी असेल, कारण की पुढं 2 हिंद केसरी मैदान आले वडकी आणि हिंद केसरी पुसेगावचं मैदान. आता जोरदार तयारी सध्या ह्याच मैदानामध्ये टॉप बैलाची चालू आहे. चांगली तालीम सध्या बैलगाडी मालक आपल्या नंदीची आता सध्या मैदानामध्ये घेतो, जेणेकरून आता कोणती गाडी मैदानामध्ये चांगली पळेल येणाऱ्या 2 हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पळवायला सध्या तीच तालीम बैलगाडी मालक मैदानामध्ये आपल्या नंदीची घेतो. नक्कीच आजच्या मैदानामध्ये कोण ठरेल एक नंबरचा मानकरी माझ्या माहितीनुसार सांगू शकत नाही, पण हे बैलगाडी शर्यत क्षेत्र इथं काही घडू शकतं. माझ्या माहितीनुसार सर्जा किंवा सर्जाची गाडी किंवा बाब्याची नाहीतर घरनिकीच्या राजाची या 3 गाड्यामधून एक गाडी एक नंबर करताना आपल्याला दिसेल, कारण की तिन्ही गाड्याला गटाला स्पीड चांगला भयानक लागेल आहे. तर सेमी निघायच्या बाकी आहे. जर तिन्ही गाड्या एका सेमी जर आल्या तर आपल्याला बघायला एक वेगळा निकाल दिसेल. तर त्यामुळेच सेमी निघाल्यानंतरच आपल्याला कळेल सेमीला कोणती गाडी चांगली जबरदस्त पळते.
नक्कीच एक नंबर आपल्याला 3 गाड्यातून एखादा गाडी घेताना नक्कीच दिसेल. तुम्हाला काय वाटतं आजच्या महाराष्ट्र केसरी 9-12 या मैदानामध्ये कोण पटकवेल एक नंबर? कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा. भेटूया नवीन पुढच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये अशाच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी नवनवीन घडामोडी घेऊन आणि अपडेट घेऊन. धन्यवाद.